सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। तुका म्हणे काम निरसुनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, तुकया देवा यावरी नकरावा, यावरी नकरावा यावरी नकरावा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी नकरावा, यावरी करुणावे। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचा 4 चरणाचा असून, या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय पारमार्थिक जीवन जगत असताना त्या जीवनामध्ये त्यांना कोणती अनुभूती प्राप्त झाली त्या अनुभवांचं वर्णन करणारा असा अभंग आहे। विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या नवी मुंबई नगरामध्ये आपल्या सानपाडा नगरीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आहे 17वे, आणि या 17व्या वर्षातली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त नगरवासीय त्याच पद्धतीनं सप्ताह समिती आणि जे खरं तर ज्यांना एकच उपमा द्यावी लागते भजननिष्ठ आणि वारकरी जीवन जगणारे असे आमच्या हरिभक्तीपरायण बाळू महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे। आणि आज ही सेवा करत असताना मी अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबबारायांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय
पारमार्थिक जीवनामध्ये त्यांना कोणती अनुभूती प्राप्त झाली त्या अनुभवांचं वर्णन करणारा असा अभंग आहे महाराज। कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये अनुभवाला प्राधान्य आहे। तुम्ही जर एखाद्या माणसाला काही सांगायला सुरुवात केल्याबरोबर तो म्हणतो मला सांगतोस तुला याचा अनुभव काय असं म्हणत असतं की नाही सांगा। म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये अनुभवाला प्राधान्य आहे। पण अगदी तुलनेनंच विचार करायचा ठरला तर एक क्षेत्र आहे ते पारमार्थिक क्षेत्र आहे आणि दुसरं क्षेत्र आहे ते सांसारिक क्षेत्र आहे। दोन्ही क्षेत्रातल्या अनुभवांचा जर तुलनेनं विचार करायचा ठरला तर महाराज पारमार्थिक अनुभवांना किंमत आहे, संसारातल्या अनुभवांना किंमतच नाही। का किंमत नाही? कारण संसारातल्या अनुभवामध्ये 3 प्रकारची न्यूनता आहे। काय न्यूनता आहे? पहिली न्यूनता सांसारिक अनुभवात ही आहे की सांसारिक क्षेत्रात आलेला अनुभव तुम्ही 4 माणसांमध्ये बोलून दाखवू शकत नाही, ही पहिली न्यूनता आहे। दुसरी न्यूनता काय आहे? जरी तुम्हाला संसारातला आलेला अनुभव तुम्ही 4 माणसांमध्ये बोलून दाखवला तरी समोरच्यांना त्याचा कोणताही फायदा होत नाही, ही दुसरी न्यूनता आहे। आणि तिसरी न्यूनता ही आहे की सांसारिक क्षेत्रामध्ये जो अनुभव एकाला आला तोच अनुभव दुसऱ्याला आला पाहिजे असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही। म्हणून सांसारिक अनुभवांना किंमत नाही। अगदी विस्तृततेनं चिंतन पाहायचं ठरलं तर मी उदाहरणानं तुम्हाला ते पटवून देऊ शकतो। पहिली न्यूनता आपण बोललो पहा, संसारात आलेला अनुभव आपण 4 माणसांना बोलून दाखवू शकत नाही। का असं होतं? गावातला एखादा प्रतिष्ठित मनुष्य आहे, ज्या चौकामध्ये भरपूर लोक जमतात त्या चौकामध्ये तो सकाळी सकाळी आला आणि आपला संसारातला अनुभव सांगायला लागला। तो म्हणतो काल बायकोचं माझं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये बायकोने एक मुस्काडात दिली। सांगू शकतो का? नाही सांगू शकत। म्हणजे संसारात आलेला अनुभव आपण 4 माणसांमध्ये बोलून दाखवू शकत नाही, ही पहिली न्यूनता आहे। बरं मी म्हणतो त्यानं बोलून दाखवला, समोरच्यांना त्याचा काय फायदा आहे का हो? महाराज कोणताही फायदा नाही। 5-10 मिनिट चेष्टे करता विषय होतो, याच्या पलीकडे कोणताही फायदा होत नाही। म्हणजे समोरच्यांना कोणताही फायदा नाही। आणि तिसरी न्यूनता ही आहे की एकाला जो अनुभव आला तोच अनुभव दुसऱ्याला आला पाहिजे असाही नियम नाही। उदाहरण घ्या, एका मित्राचं लग्न झालं होतं, त्याला झाले होते 6 वर्ष आणि त्याचा दुसरा मित्र त्याच्या लग्नाला झाले होते 6 महिने आणि ते 2 मित्र एकमेकांना भेटल्याबरोबर महाराज ज्याचं नवीनच लग्न झालेलं आहे साहजिक त्याला ठरलेला प्रश्न असतो काय म्हणतो संसार, हा प्रश्न ठरलेला असतो। आता यानंही प्रश्न केला, म्हटलं बाबा काय म्हणतो संसार, असं म्हटल्याबरोबर यानं सांगायला सुरुवात केली कशाचा संसार बाबा? म्हणे अरे बाबा काही संसारात खरं नाही, एवढ्या दिवस कीर्तनात ऐकत होतो संसार दुःख मूळ आणि आता प्रत्यक्ष अनुभव यायला लागला, म्हणे काही खरं नाही। हे ऐकल्याबरोबर तो समोरचा व्यक्ती हसला। हा म्हटला हसतो काय रे? अरे काय नेमकं आहे? अरे मग संसारात दुःख काय आहे? यानं सांगितलं बाबा 6 महिने झाले लग्नाला, अजून एकही दिवस असा गेला नाही की बायकोचं माझं भांडण झालं नाही, रोज भांडण आहे बाबा। म्हणे काय करावं? हे ऐकल्याबरोबर तो जुना मित्र हसला आणि हसल्याबरोबर हा मित्र त्याला म्हणतो हसतो काय रे, तुझं नाही का कधी भांडण होत? हा म्हटला 6 वर्ष झाले लग्नाला, अजून एकदाही भांडण झालं नाही म्हणे। हे ऐकल्याबरोबर त्यानं त्याचे पायच पकडले, कारण तद्विधी प्रणिपातेनं मग परिप्रश्नेनं सेवया अगोदर पाय पकडले आणि त्याला म्हणायला लागला बाबा काय उपाय करतो तेवढा उपाय सांग म्हणे। असं म्हटल्याबरोबर हा म्हटला बाबा काही उपाय नाही, अगदी साधा उपाय आहे। कामावरून घरी आलो, जेवायला बसलो की मग भाजीमध्ये मीठ कमी असो नाहीतर तिखट जास्त झालेलं असो, भाकरी करपलेली असो नाहीतर अर्धवट कच्ची राहिलेली असो, सुंदर स्वयंपाक झालाय म्हणायचं आणि गपचूप गिळायचं म्हणे। गिळायचं शब्द आपला खेड्यापाड्यातला आहे, गपचूप गिळायचं म्हणे, अजिबात भांडण होत नाही। महाराज हाच अनुभव याही मित्रानं घ्यायचा ठरवला। घरी गेला, हातपाय धुतले, बायकोनं जेवायला ताट वाढलं, जेवायला बसला महाराज। हा एक घास भाजीचा घेतला आणि त्याच्या लक्षात आलं मित्रानं भाजी भाकरीची स्तुती केली, 6 वर्षात त्याचं भांडण झालं नाही। मग तोच अनुभव आपणही घ्यायचा। महाराज त्यानं एक घास घेतला आणि तो म्हटला वाह काय सुंदर भाजी केलीस ग, असं म्हटल्याबरोबर आता मला सांगा एका मित्रानं भाजी भाकरीची स्तुती केली, 6 वर्षात त्याचं भांडण झालं नाही, मग तोच अनुभव यालाही यायला पाहिजे होता ना, याला तो अनुभव आलाच नाही। हा म्हटला वाह
काय सुंदर भाजी केली ग असं म्हटल्या बरोबर बायकोनं बांगड्याच माग सारल्या. बायको म्हटली 6 महिने झाले लग्नाला एकदाही अजून गोड भाजी लागली नाही म्हणे तुम्हाला. आणि आज नेमकं घरात भाजीला काही नव्हतं म्हणून शेजारणीकडून आणली तर आज गोड लागते काय म्हणे. विठ्ठल मला सांगायचंय काय सांसारिक अनुभवांना काही किंमत नाही हो. किंमत कोणत्या अनुभवांना आहे? किंमत पारमार्थिक अनुभवांना आहे. कारण पारमार्थिक क्षेत्रातले अनुभव हे कोणा सामान्यांचे नाहीत, हे संतांचे आहेत. आणि संत महात्मे कसे आहेत हो? महाराज नामदेवराय त्यांचं वर्णन करतायत की नाही. साधू थोर जाना 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 साधू थोर दोघे वाचवा दोघे. साधू थोर जाना कलियुगे. या संत महात्मेच या कलियुगात नव्हे चारही युगामध्ये हे संतच मोठे आहेत आणि मोठ्या लोकांचे अनुभव ते सुद्धा मोठेच असतात. आणि म्हणून संतांचे अनुभव आपण पाहिले पाहिजे. का पाहिले पाहिजे याची 2 कारण आहेत. महाराज संतांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवामध्ये अपूर्वता आहे आणि संतांचे अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुकरणीय आहेत. अपूर्वता आहे म्हणजे काय महाराज? अपूर्व या शब्दाचा अर्थच असा होतो सामान्यपणे जे सर्वांना जमणार नाही ते करणं, यालाच अपूर्व असं म्हटलं जातं. आणि म्हणून संतांच्या जीवनातली अपूर्वता आपल्याला 4 मुद्द्यांनी सांगता येते.
एक मुद्दा असा आहे, सामान्य मनुष्य ज्या ठिकाणाला जाऊ शकत नाही त्या ठिकाणाला संत महात्मे जात असतात. पहिली अपूर्वता. सामान्य मनुष्य जे ठिकाण पाहू शकत नाही ते संत महात्मे पाहत असतात. दुसरी अपूर्वता. सामान्य मनुष्य जे मिळवू शकत नाही ते संत महात्मे मिळवत असतात. तिसरी अपूर्वता. आणि सामान्य मनुष्य जे भोगू शकत नाही ते संत महात्मे भोगत असतात. चौथी अपूर्वता. चार अपूर्वता आपल्याला संतांच्या जीवनातल्या पाहायला मिळतील बघा. पहिली अपूर्वता काय आहे? सामान्य मनुष्य ज्या ठिकाणाला जाऊ शकत नाही तिथे संत महात्मे जात असतात. सामान्यपणे विचार करा ना हो महाराज, तुम्ही आम्ही जातो कुठं? घरात बसून बसून जर कंटाळा आलाच, अलीकडच्या मराठी भाषेत सांगायचं ठरलं तर घरात बसून बोर झाला, हे मराठीतच म्हणावं लागतं तेव्हा कळतं. घरात बसून बसून जर कंटाळा आला तर माणूस म्हणतो चला बाबा एखादा फेरफटका मारून येऊ. मग कुठे जातो? एखाद्या गावात जातो. याच्याही पुढे थकवा आला तर म्हणतो चला जरा फिरून आणखीन दुरून येऊ. याच्याही पेक्षा जास्त थकवा आला तर असं म्हणतात माणूस सासरवाडीला जाऊन येतो म्हणे. याच्या पलीकडे माणूस कुठेच जात नाही महाराज. म्हणजे जायचं ठरलं तर सामान्य गावाला तुम्ही आम्ही जात असतो. पण संत महात्मे बोलतात आम्ही सामान्य गावाला जात नाही, जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. म्हणजे संत महात्मे देवाच्या गावाला जातात. किंवा महाराज बोलतात जाशी तरी जाई संतांची या गावा होईल विसावा तेथे मना. म्हणजे संत महात्मे जायचं ठरलं तर एक संतांचं गाव किंवा देवाच्या गावाला जात असतात. तुम्ही आम्ही देवाच्या गावाला जात नाही, गेलोच तर आपण देवा घरी जातो. देवाच्या गावाला जाण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. चला, संतांची अपूर्वता आहे. दुसरी अपूर्वता काय आहे महाराज? सामान्य मनुष्य जे पाहू शकत नाही ते संत महात्मे पाहत असतात. तुम्ही आम्ही काय पाहतो महाराज? तुम्ही आम्ही हे चित्र विचित्र जगत पाहतो की नाही सांगा? जे सताड डोळे उघडे ठेवून पाहू नये ते सुद्धा आपण पाहतो की नाही सांगा? पण संत महात्मे बोलतात आम्ही हे चित्र विचित्र जगत पाहत नाही. या चित्र विचित्र जगताच्या मुळाशी जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाला आम्ही पाहत असतो. म्हणून ज्ञानोबराय बोलतात देखिला देखिला माये देवांचा देव. नामदेवराय बोलतात देखिला देखिला देवादि देव बरवा. किंवा नाथ महाराज बोलतायत की नाही, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ओ तेने दियल तेने दियल तेने दियल मना, तेने दियल तेने दियल तेने दियल मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. महाराज बोलतायत पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला. नंदाचा नंदन पाहिला म्हटले काय? देवादि देव बरवा म्हटले काय? किंवा माये देवांचा देव म्हटले काय? म्हणजेच काय? संत महात्मे एक देवाला पाहत असतात. दुसरी अपूर्वता. तिसरी अपूर्वता काय आहे? सामान्य मनुष्य जे मिळवू शकत नाही ते संत महात्मे मिळवत असतात. तुम्ही आम्ही काय मिळवतो महाराज? तुम्ही आम्ही केवळ विषय मिळवतो. कोणी म्हणेल आम्ही संपत्ती मिळवतो की? अहो संपत्ती सुद्धा कशा करता? चांगले चांगले भोग भोगता यावे याच्याच करता आपली सगळी धावपळ चालू आहे की नाही सांगा? म्हणजे आपण मिळवतो काय? विषयच मिळवतो. पण संत महात्मे बोलतात आम्ही विषय मिळवत नाही, मेळविला भक्ती देवलाभ. महाराज बोलतात संपदा तयाची नसरे कल्पांती, मेळविला भक्ती देवलाभ. संत महात्मे देव मिळवत असतात. चला, चौथी अपूर्वता शेवटची.
काय हो महाराज तुम्ही आम्ही भोगतो काय? जे विषय मिळवले तेच विषय भोगण्यात आपलं आयुष्य निघून जातं की नाही सांगा? खरं तर चिंतनाचा विषय असा आहे, विषय भोगण्यात आपलं आयुष्य निघून जातं का विषयच आपल्याला भोगतात हाही चिंतनाचा विषय आहे. कारण आमचे गुरुवर्य बंडा तात्या कराडकर उदाहरण देतात बघा. तात्या म्हणतात जुन्या काळामध्ये ऊसाचे चरखे असायचे पण ते लोखंडी नव्हते, लाकडीच होते. आजही काही लाकडी चरखे आपल्याला पाहायला मिळतात. तात्या म्हणत असतात लाकडी चरख्यामध्ये इकडून असा ऊस घातला आणि तो चरखा फिरायला लागला ना की त्या चरख्याचा आवाज होतो, करकर करकर असा आवाज होतो. आणि मग तात्या म्हणत असतात तो ऊस म्हणत असेल बघा पठ्ठ्यानं चरख्याला कसा कुरकुरायला लावलाय. कोण म्हणतो? तो ऊस म्हणतो म्हणे. पण मग तात्या म्हणत असतात अरे बावळ्या तू चरख्याला कुरकुरायला लावलाय ठीक आहे, पण पलीकडं निघताना तुझा चोथा होतो त्याची वाट काय लावतो? आपलं विषय भोगताना तेच होतंय महाराज. आपण मिळवतोही विषय आणि भोगतो सुद्धा विषयच. पण ऐका हे संत महात्मे जे आहेत ना ते मिळवतातही देवाला आणि भोगायचं ठरलं ना तरी देवालाच भोगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नाही ऐसे या संपत्ती आम्हा संसार, ऐसे या संपत्ती आम्हा संसार, ऐसे या संपत्ती ऐसे या संपत्ती आम्हा संसार, ऐसे या संपत्ती आम्हा संसार, ऐसे या संपत्ती आम्हा संसार, ऐसे या संपत्ती ऐसे या संपत्ती भोगाची राबरे काय सांगू, भोगाची राबरे काय सांगू, काम तो कामना भोगित से देवा, काम तो कामना भोगित से देवा. काय सांगू भोगाची राबरे काय सांगू ऐसी या संपत्ती आम्हा संसारी भोगाची या परी काय सांगू, आमचे भोग काय सांगू, काम तो कामना भोगी तसे देवा. म्हणजे संत महात्मे देवालाच भोगतात. आलिंगने हेवा चरण चुंबे. संत महात्मे भोगायचं ठरलं तरी देवालाच भोगत असतात. ही अपूर्वता आहे. आणि म्हणून संतांचे जे अनुभव आहेत ते अपूर्व आहेत आणि ते अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुकरणीय आहेत. म्हणजे त्यांचं अनुकरण आपल्याला करता येतं. म्हणून आपण संतांचे अनुभव पाहिले पाहिजे. म्हणून आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक जीवनातला अनुभव बोलतात. पण तो अनुभव सांगताना महाराज बोलतायत सापडला हाती, हाती सापडला बोलतात. पण काय सापडलं याचं चिंतन महाराजांनी केलेलंच नाहीये. आणि मग हे नेमकं महाराजांना इथं काय सापडलं असेल याचं चिंतन करण्याकरता आपल्याला थोडक्यात वेदांत शास्त्राचं चिंतन करायचंय. काय वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाणांचा विचार आलेला आहे. आता ते बाकीचे मला शब्द प्रमाण ते प्रत्यक्ष प्रमाण ते सांगायचंच नाहीये. आता इथं जे मला अपेक्षित आहे ते एक प्रमाण आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय? अनुमान प्रमाण म्हणजे काही गोष्टी अनुमानाने सिद्ध करायच्या असतात. याला शास्त्रकारांनी सांगितलं बाबा यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्निः. म्हणजे जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे हे निश्चित समजून घ्या म्हणे. याला उदाहरण दिलं बाबा काही लोक जर शेतात काम करतायत, गावातून धूर येताना दिसला पण भला मोठा धुराचा लोट येताना दिसला तर शेतातले लोक म्हणतात अरे एवढा प्रचंड धूर येतो त्या अर्थी गावात कोणाचं तरी घर. बरं झालं तुम्ही पेटलं म्हटलं, मला वाटलं पेटवलं म्हणता की काय. गावात कोणाचं तरी घर पेटलं असेल आणि हे लक्षात आलं कशावरून? त्यांना अग्नी दिसला काय? नाही दिसला, केवळ धूर दिसला. म्हणून यत्र यत्र धुमः
तत्र तत्र वन्यही. आणि याचं चिंतन म्हणजे याची व्याप्ती जर अजूनच वाढवायची ठरली तर गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणत असतात, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही. आणि यत्र यत्र वन्यही तत्र तत्र नरः. म्हणजे जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे, आणि जिथे जिथे आग आहे तिथं तिथं माणूस आहे हे निश्चित समजून घ्या म्हणे. कारण का, आग लावायचं काम माणसाशिवाय अजून कोणाला जमलेलं नाही. यत्र यत्र वन्यही तत्र तत्र नरः हे निश्चित आहे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. समजा हे जर तुम्हाला पटलंच नसेल तर अगदी उदाहरणानं पटवून देतो. आणि ते उदाहरण पटवण्याकरता मी माझ्या सोबत काही फोटो आणलेले आहेत, म्हणजे तुम्हाला अनुमान प्रमाण कळावं याच्याकरता. विक्रीला अजिबात आणलेले नाही तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, कीर्तनकारानं डायरी आणली, कॅलेंडर आणले, म्हणजे 10-20 रुपये गेले. संकटच वाटतं लोकांना. चला, विक्रीला अजिबात आणलेले नाही, केवळ उदाहरण पटवण्याकरता आणलेले आहेत. आणि तुम्ही जर म्हटला की ते फोटो दाखवा तर दाखवणार आहे, नाहीतर दाखवणार नाही. काय करू? मला माहिती आहे तुम्ही दाखवा म्हणणार. चला दाखवतो. पहिला फोटो पहा. दिसला का? नाही, कीर्तनात होच म्हणायचं असते. तुम्ही हो म्हणा, मी सांगतो. हा फोटो आहे ना, हा एका देवाचा आहे. या फोटोतला देव, त्याचं पोट मोठं आहे, तोंड हत्तीसारखं आहे, डोळे सूक्ष्म आहेत, आणि त्या देवाच्या पायाजवळ बारीक असा छोटासा उंदीर बसलेला दिसतोय. कोणत्या देवाचा फोटो आहे? गणपती. दिसला का नाही? हा बघा, आता दुसरा दाखवतो. दिसला का? याच्याकरता पुढे बसायचं असतंय, मग दिसतो. हा चला हो म्हणा. ऐका, मी वर्णन करतो म्हणजे लक्षात येईल. हा फोटो आहे ना, हा एका देवीचा आहे. या फोटोतली देवी आहे ती सिंहावरती बसलेली आहे, तिला अष्टभुजा आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहे. कोणत्या देवीचा आहे हो? हा म्हटलं दुर्गा माता. बघा, तुम्ही जवळ असल्यामुळे दिसला. यांना दाखवतो आता. दिसला का? अहो, कीर्तनात होच म्हणायचं असते. हो म्हणा, मी सांगतो. हा फोटो आहे ना, हा एका देवाचा आहे. या फोटोतला देव, त्यानं कमरेला व्याघ्र चर्म धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये साप आहे, डोक्यावरती जटा आहेत, आणि त्या जटेतून बारीक अशी पाण्याची धार पडताना दिसते. कोणत्या देवाचा आहे? शंकराचा. दिसला की नाही? ठेवू का झाकून? हा ठेवतो. पण माझ्या मुद्द्याकडे या. मी तुम्हाला फोटो दाखवले का हो? नाही दाखवले, पण तरी तुम्ही ओळखलं की नाही? त्या वर्णनावरून ओळखलं. यालाच म्हणतात अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण आता तुमच्या लक्षात आलं असेल. या अनुमान प्रमाणाचे नैयायिकांनी परत 3 प्रकार केले. एक केला पूर्ववत अनुमान, दुसरा केला शेषवत अनुमान, आणि तिसरा केला सामान्यतो दृष्ट अनुमान. पूर्ववत अनुमान म्हणजे काय? तर कार्यावरून कारणाचा अनुमान करणं याला म्हणतात पूर्ववत अनुमान. कारणावरून कार्याचा अनुमान करणे याला म्हणतात शेषवत अनुमान. आणि कार्यावरून कारणाचा आणि कारणावरून कार्याचा दोन्ही प्रकारचा अनुमान करता आला की याला म्हणतात सर्वतोदृष्ट अनुमान. आपल्याला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं काय सापडलं याचं चिंतन करण्याकरता या 2 अनुमानाच्या प्रमाणाचं, या अनुमानातल्या 2 प्रकारांचं चिंतन करायचंय. एक प्रकार आहे तो पूर्ववत अनुमान आणि दुसरा आहे शेषवत अनुमान. या 2 अनुमानाचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय शोधायला काय निघाले याच्यावरून आपल्याला कळेल की त्यांना सापडलं काय. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तरी झाली हे निश्चिंती. मग नेमकं माणसाच्या हाती काय आलं की माणसाचं जीवन निश्चिंत होतं हे कळवून घेणं म्हणजे शेषवत अनुमानाने महाराजांच्या हाती काय सापडलं हे आपल्याला सिद्ध करता येईल. म्हणून पहिल्यांदा पूर्ववत अनुमानाने जगद्गुरु तुकोबाराय शोधायला काय निघाले हे पाहिलं पाहिजे. आणि याच्याकरता महाराजांचं चरित्र अगदी थोडक्यात पहा. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अगदी संपन्न अवस्थेत जन्माला आलेले, 3 वाडे स्वतःच्या मालकीचे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, सावकारकीचा व्यवसाय असणारे जगद्गुरु तुकोबाराय. पण महाराज देवाला भक्ताचा संसार कधी पाहवत नसतो. म्हणून देव भक्ताला घे करुणे दे संसार, अंगे वारावार करुणी ठेवे. उलट तर महाराज बोलतात, अहो एखाद्याच्या संसावर दगड पडला म्हणजे समजून चालावं आता देव जवळ आला. म्हणजे त्याच्या पुढे चिरा संसार असे. देवाची ते खून आला ज्याच्या घरात. महाराज देव घराला आला म्हणजे ज्याच्या संसाराचं वाटोळं झालं
त्यानं समजून जायचं आत्ताशी देवाकडे जायची तयारी चालू झाली. जोपर्यंत संसारात आपण रमलोय तोपर्यंत देवाची प्राप्तीच आपल्याला होत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनात संकट यायला सुरुवात झाली. महाराजांचे वडील गेले, वडील गेल्याच्या नंतर आई गेली, आई गेल्याच्या नंतर मोठी भाऊजाई गेली, मोठी भाऊजाई गेल्याचा परिणाम मोठे बंधू सावजी महाराज संसारापासून पहिलेच विरक्त होते. बायको गेली, सावजी महाराजांनी वनाचा रस्ता पकडला, ते निघून गेले. अगदी कमी वयात जगद्गुरु तुकोबरांवर संसाराची जबाबदारी पडली. पण महाराज भागले नाहीत किंवा दमले नाहीत. महाराजांनी त्याचा वीट मानला नाही, अगदी संसार समर्थपणे पेलला. पण महाराज देवाचं एवढ्यावर समाधान झालं नाही. मग देवानं काय केलं? महाराज सांगतायत, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराज म्हणतात देवानं आणखीन संकट पाठवले. काय संकट पाठवले? महाराज म्हणतात दुष्काळ पडला, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. म्हणजे काय काय गेलं? महाराज म्हणतात दुष्काळ पडला, त्या दुष्काळाचं निवारण करण्याकरता आमच्या जवळचा जो पैसा होता तो पैसा खर्ची झाला, द्रव्य नेला आणि मानही नेला. कारण काय, जोपर्यंत धन आहे तोपर्यंतच मान आहे. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगे. महाराज बोलतात धन गेलं, मानही गेला, आणखी काय, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराजांची पहिली पत्नी अन्न अन्न करून मरण पावली. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं या संसारातलं काहीच खरं नाही, संसाराचे अंगी अवघीच व्यसन आहे. महाराज म्हणू लागले या संसारात काही खरं नाही. मग महाराजांनी काय केलं? संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य घातला. आणि महाराज जगद्गुरु तुकोबराय शाश्वत सुखाच्या शोधार्थ निघाले. कारण महाराजांचंच प्रमाण आहे. महाराज बोलतात तुका म्हणे त्यांचा संग नव्हे बरा, शोधित विठ्ठला जाऊ आता. विठ्ठलाच्या शोधार्थ महाराज निघाले. मला थोडस इथं जरा थांबायचंय आणि मला तुमचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करून मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय देवाच्या शोधार्थ गेले, पण देवाच्या शोधार्थ जाण्याकरता प्रामुख्यानं 2 कारण घडले असं आपल्याला प्रमाणातून पाहता येतं. एक कारण काय घडलं? महाराज बोलतात दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. म्हणजे पहिलं कारण घडलं, दुष्काळ पडला. आणि दुसरं कारण काय झालं? महाराज म्हणतात स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. या 2 कारणास्तव जर जगद्गुरु तुकोबराय देवाच्या शोधार्थ गेले असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1972 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता म्हणतात, बरोबर आहे ना? 72चा दुष्काळ पडला होता. कितीतरी माणसं 72चा दुष्काळ आम्ही पाहिलाय असं म्हणणारी आजही जिवंत आहेत की नाही? सांगा, आहेत की नाही? नाही, पाहूच आपण. चला मला सांगा, आम्ही 72चा दुष्काळ पाहिलाय असं म्हणणारी जेवढी मंडळी इथं आहेत तेवढ्यांनी हात वर करा बरं. वाव, किती बहुसंख्य. करा करा, हात खाली करा. एवढ्या लोकांनी 72चा दुष्काळ पाहिलाय. आता माझा दुसरा प्रश्न ऐका. आम्ही 72चा दुष्काळ पाहिला असं म्हणून तुम्ही हात वर केले. आता दुसरा प्रश्न आहे, 72चा दुष्काळ पडल्यावर आमच्या गावातला हा व्यक्ती देवाच्या शोधार्थ गेला आणि त्याला मी पाहिलाय असं म्हणणाऱ्यांनी हात वर करा. 10, 15, 16 बघू नका, एकही हात वर नाही, अजिबात नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, महाराज देवाच्या शोधार्थ निघाले, दुष्काळ पडला म्हणून नाही, सामान्य कारण आहे. बरं दुसरं कारण घ्या. काय कारण घडलं? स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराजांची पत्नी मरण पावली. मग मला सांगा, बायको मेली म्हणून जर महाराज देवाच्या शोधार्थ गेले असं जर तुमचं म्हणणं असेल तर माझा दुसरा प्रश्न आहे, महाराज मला सांगा, कोणाची बायको मरत नाही हो? मरते की नाही एखाद्याची? नाही, कोणाची मरावी अशी आपली अजिबात अपेक्षा नाही, पण मरते की नाही सांगा. पण एकाची बायको मेली तो लगेच काय करतो? बघा, म्हटलेच लोक दुसरी. मला वाटलं दशक्रिया होईपर्यंत तरी थांबा. नाही महाराज, लोक दुसरी म्हणतातच लगेच. काय उदाहरण आठवलं म्हणून सांगूच जातो. काय झालं? एकाची बायको मरणासन्न अवस्थेत दवाखान्यात पडलेली आणि महाराज तिचा पती तिला भेटायला गेला. गेल्यानंतर महाराज पती आलेला तिनं पाहिला, पतीचा हात पकडला आणि म्हणायला लागली, अहो आता माझ्या सोबत इथेच राहा, मला सोडून जाऊ नका. कारण अगदी 10-5 मिनिटाची मी आता सोबतीये, माझं मरण मला समोर दिसायला लागलेलं आहे.
काहीच श्वास माझे शिल्लक राहिलेले तो आता मला सोडून जाऊ नका अशी ती म्हणू लागली आणि म्हणत म्हणत महाराज तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले तिचा पती रडायला लागला आणि तो म्हणू लागला असं अगं काय बोलतेस ग देवा ब्राह्मणाच्या समोर 7 जन्म साथ द्यायची अशी शपथ आपण घेतली ना ग आणि असं अर्ध्यात मला का सोडून जातेस तोही रडू लागला आणि मग तो रडायला लागला हे पाहिल्याबरोबर त्याच्या बायकोनं त्याला प्रश्न केला म्हणे ऐका ना मी जर अशी तुम्हाला अर्ध्यात सोडून गेले तर काय होईल हो तो म्हटला काय होईल म्हणून काय विचारते अगं मला वेड लागेल मी वेडा होऊन जाईल म्हणे महाराज ते वेडा होईल म्हटला पण त्याच्या बायकोनं परत त्याला प्रश्न केला म्हणे वेडे व्हाल इथपर्यंत ठीक आहे हो पण मला सांगा ना मी मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न तर नाही ना करणार त्यानं उत्तर दिलं म्हणे ऐक तू जर अशी अर्ध्यात मला सोडून गेली तर मला वेड लागेल आणि एकदा माणसाला वेड लागलं की मग वेड्याचं काय करेल ते सांगता येतं काय वेड्याचं कुठं म्हणजे करणार हे नक्की आहे म्हणजे काय महाराज दुसरी लोक करायला तयारच असतात मग देवाच्या शोधार्थ महाराज गेले याचं कारण काय महाराज परमार्थ घडण्याकरता भाग्य असावं लागतं म्हणून तर श्रीमद भगवद्गीता बोलते मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे महाराज 1000 माणसं परमार्थ करायला निघावे त्यातून एक माणूस देवापर्यंत पोहोचतो म्हणे काय देवाच्या बोलण्यात ज्ञानोबारांना कमतरता वाटली देव जाणे पण ज्ञानोबारा म्हणू लागले देवा तुमचं गणित चुकतं म्हणे 1000 नाही आस्तेची महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे ज्ञानोबाराय म्हणतायत देवा 1000 नाही 1 कोटी माणसं परमार्थ करायला निघावे त्यातला एक माणूस देवापर्यंत पोहोचतो म्हणे एवढा परमार्थ कठीण आहे महाराज विरळ आहेसा कोणी तो का त्यासी लोटांगरी जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे महाराज अनंत जन्माची पुण्याई लागते तेव्हा परमार्थ घडत असतो कोणाला परमार्थ घडतो असं जर आपण ज्ञानोबरायांना विचारलं ना तर ज्ञानोबराय हरिपाठात सांगतायत मोक्ष रेखे आला भाग्य विनटला जो भाग्यानं नटलेला आहे त्यालाच परमार्थ घडतो म्हणजे ज्याचं भाग्य चांगलंय तोच परमार्थ करू शकतो ज्याचं भाग्य चांगलं नाही म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात जो फुटक्या कपाळाचा आहे ज्याचं नशीबच फुटक आहे असा जो आहे मी बोलत नाही ज्ञानोबरायांचे शब्द आहेत ज्ञानोबराय बोलतायत नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरिसिन भजत दैव हत ज्याचं दैवच हनन पावलेलं आहे म्हणजे जो फुटक्या कपाळाचा आहे अशा माणसाला परमार्थ घडतच नाही आणि मला वाटतं या जीवनामध्ये दैववान माणसापेक्षा दैवहीन माणसं जास्त पाहायला मिळतात की नाही सांगा उदाहरण सांगायचंच ठरलं तर ऐका एका गावामध्ये एक महिला अशी महाराज सगळे लोक तिला म्हणायचे अगं देवाचं नाव घे म्हटलं की ती नवऱ्याचं नाव उखाण्यातून घ्यायची पण देवाचं नाव घ्यायची नाही काय देवाचं तिचं वाकडं होतं देवच जाणे महाराज ते देवाचं नावच घ्यायची नाही शेवटी महाराज गावातली काही सगळी मंडळी एकत्र आली त्यांनी विचार केला अरे असं नाव हे घेत नाही ना मग आपण गावात सप्ताह सुरू करू कमीत कमी चांगल्या माईक सिस्टीमच्या द्वारे तिच्या कानावर तरी नाव जाईल की नाही आणि म्हणून कानावर नाव गेलं की तिथे तरी तिच्या तोंडात चुकून का होईना नाव येईल म्हणून महाराज त्यांनी सप्ताहाचं आयोजन केलं पण महाराज ती महिला अशी उद्या सप्ताह सुरू होणार हे तिला कळाल्याबरोबर तिनं आदल्या दिवशीच बॅग भरली माहेर गाठलं माहेरचे लोक म्हणायला लागले अगं संक्रांतीचा सण होऊन गेला गुढीपाडवा अजून पुढे तू आली कशी तिनं उत्तर दिलं म्हणे आमच्या गावात तसलं चालू झालं म्हणे अखंड हरिनाम सप्ताह म्हटली नाही म्हटली तसलं हरिनाम का म्हटली नाही कारण हरी हे देवाचं नाव येतं ना म्हणून ती म्हटली आमच्या गावात तसलं चालू झालंय पण काय नशीब महाराज त्या बाईचं तिच्या पोटी 3 मुलं जन्माला आले आणि तिन्ही मुलं पारमार्थिक जन्माला आले हो महाराज टाळ वाजला म्हटलं की मुलं मंदिराचा रस्ता पकडायचे महाराज ते मुलंही थोडे मोठे झाले ते मुलं आईला म्हणू लागले आई अगं देवाचं नाव घे ते नाव घ्यायला तयार नाही शेवटी महाराज ते मुलं आणखीन मोठे झाले ती महिला म्हातारी झाली आणि मग आता खूप आजारी पडू लागली महाराज एके दिवशी खूप आजारी पडली म्हणून महाराज त्या मुलांनी तिला दवाखान्यात भरती केली त्या दवाखान्यात तिला भरती केली आणि त्यांचं नशीब चांगलं की त्या मुलांना डॉक्टर चांगले भेटले डॉक्टरांनी त्या आजीला तपासलं आणि प्रामाणिकपणे सांगितलं म्हटले म्हातारी 2 दिवसात जाणार कुठं
नाही मला वाटलं पुढं कुठं CST ला म्हणता की काय. 2 दिवसात म्हातारी जाणार कळालं. डॉक्टरांनी प्रामाणिकपणे सांगितलं. मुलांनी विचार केला आता आईला इथं ठेवून फायदा नाही, 2 दिवस घरी घेऊन जाऊ. 2 दिवसात तिला चांगलं चुंगलं काहीतरी खाऊ पिऊ घालू, 4 पाहुणे तिला पाहून घेतील. आणि विशेषत्वानं मुलं पारमार्थिक होते ना. मुलं म्हटले 2 दिवसात आईकडून काहीतरी परमार्थ करवून घेऊ. म्हणून आईला घेऊन घरी आले. आईला म्हणू लागले, आई अगं 2च दिवसाचं आयुष्य राहिलं ग, आता तरी देवाचं नाव घे. ती म्हातारी अशी खतरा महाराज. म्हातारी म्हटली उभ्या आयुष्यात नाव घेतलं नाही आणि शेवटच्या दिवसात नाव घेऊन तोंड पाठवू की काय म्हणे. महाराज ते नावच घ्यायला तयार नाही. मुलांनी विचार केला काय करावं म्हणजे आईच्या मुखात देवाचं नाव येईल. महाराज तेवढ्यात त्या म्हातारीचा 3 नंबरचा मुलगा त्याच्या लक्षात आलं. तो म्हटला मी कीर्तन मी श्रीमद भागवत ऐकलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये 6ष्टम स्कंदामध्ये अजामेळाचा प्रसंग ऐकलेला आहे. अरे पाप राशी असणारा अजामेळ, पण मरते वेळी फक्त त्यानं एकदा देवाचं नाव घेतलं. ते देवाचं नाही, स्वतःच्या पोराला हाक मारले नारायण, एकदाच हाक मारली तरी देवानं त्याचा उद्धार केला की नाही हाच प्रसंग त्याच्या लक्षात आला. आणि मग त्यानं डोकं चालवलं, गावात गेला. गावातून एक रामभाऊ नावाचा मुलगा पकडून आणला, आईच्या समोर उभा केला आणि आईला म्हटला आई बघ तुला भेटायला कोण आलंय, ओळखते की नाही याला. महाराज मुलांची अपेक्षा आता तरी म्हातारी म्हणेल की नाही गावातला रामभाऊ आलाय. नाही रामभाऊ म्हटली तर कमीत कमी राम या तरी म्हणेल का नाही, एवढ्यानं तरी देवाचं नाव मुखात येईल. पण म्हातारी अशी खतरा महाराज. म्हातारी म्हटली कोणे म्हणून काय विचारता रे, गावातल्या हौशीचं पोरग. गावातल्या हौशीचं पोरग म्हटली पण म्हातारी रामभाऊ नाही म्हटली. महाराज मुलांनी म्हातारीला उचलली, अगदी गावातल्या मंदिराच्या समोर नेऊन ठेवली. विचारलं आई हे काय आहे. महाराज मुलांची अपेक्षा आता तरी म्हातारी म्हणेल की नाही विठ्ठलाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. पण महाराज म्हातारी अशी खतरा. म्हातारी म्हटले काय म्हणून काय विचारता रे, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं बांधलेलंच असतं म्हटले. महाराज परत म्हातारीला उचलली, अगदी देवाच्या मूर्तीच्या समोर नेऊन ठेवले. विचारला आई हे काय आहे. महाराज मुलांची अपेक्षा आता तरी म्हातारी म्हणेल की नाही विठ्ठलाची मूर्ती आहे, कमीत कमी देव आहे एवढं तरी म्हणेल. पण म्हातारी अशी खतरा. महाराज म्हटले काय म्हणून काय विचारता रे, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं बांधलेलंच असतं आणि असलं जिथं जिथं बांधलेलं असतं तिथं तिथं हे आणून मांडलेलंच असतं म्हटले. पण म्हातारी देव म्हटलीच नाही. महाराज शेवटी 2 दिवस झाले, म्हातारी मेली म्हणा ना, किती दिवस ठेवते 2 दिवस झाले म्हातारी मेली. महाराज देवाचं नाव न घेता मेली. मुलं विचार करायचे आईचा उद्धार झाला पाहिजे. मुलं पारमार्थिक होते हो. मुलं म्हणायचे काय करावं म्हणजे आईचा उद्धार होईल. महाराज एवढ्यामध्ये त्या म्हातारीचा मोठा मुलगा त्याच्या लक्षात आलं. तो म्हटला मी कीर्तनात असं ऐकलेलं आहे की मेलेल्या व्यक्तीच्या अस्थी त्या जर गंगेला नेऊन विसर्जित केल्या तर त्या माणसाला सद्गती प्राप्त होते म्हणे. असं ऐकल्याबरोबर 2 नंबरचा भाऊ पळतच आला. तो म्हटला अरे उभ्या आयुष्यात तिनं देवाचं नाव घेतलं नाही, मला नाही वाटत म्हणे तिचं काय होईल म्हणून. असं म्हटल्याबरोबर तो दादा रागवला म्हणे अरे असं बोलू नये, चा म्हणे आईच्या अस्थी घेऊन ये. महाराज जुना काळ. तो 2 नंबरचा भाऊ घरात गेला, घरातून एक पितळेचा डब्बा घेतला. त्या पितळेच्या डब्यामध्ये आईच्या अस्थी भरल्या, झाकण लावून तो डब्बा एका पिशवीत ठेवला. पिशवी दादाच्या हाती दिली. आता जुना काळ महाराज पायी प्रवास दर मजल करत करत दादा काशीच्या दिशेने निघाला. एखाद्या गावात मुक्काम पडावा, तिथून उठावं, दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास करावा, असा तो दादा प्रवास करू लागला. पण एके दिवशी ज्या गावात त्याचा मुक्काम पडणार ते गाव निघालं त्याच्या मित्राचं. मित्रानं याला आलेला पाहिला, पळत आला, कडकडून मिठी मारली. म्हटला किती दिवसातून भेटलास बाबा, काच्या दिवशी जायचं, आज नाही, आजचा मुक्काम माझ्याकडे झाला पाहिजे म्हणे. महाराज त्या मित्राला घेऊन घरी आला. घरामध्ये आल्याबरोबर महाराज स्वयंपाक झाला, जेवण झालं. जेवण झाल्यावर शतपावली करावी आणि आपल्या मित्राला आपला गाव फिरवून दाखवावा म्हणून महाराज ते दोघं घराच्या बाहेर पडले. पण ऐका, ज्या मित्राच्या घरी हा थांबलेला त्या मित्राच्या बायकोला एक वाईट सवय होती. काय सवय, आलेल्या पाहुण्यांच्या पिशव्या उचकून बघायची. दोघं घराच्या बाहेर पडले. तिनं पाहिलं, पिशवीला हात घातला, तिला तो पितळेचा डब्बा दिसला. तिला वाटलं कुठंतरी प्रवासाला चाललेला माणूस आहे, म्हणजे नक्की याच्यात खाण्याचं काहीतरी असलं पाहिजे. आवडीनं तिनं डब्याचं झाकण उघडलं,
बघते तर काय त्याच्यात अस्थी दिसल्या. अशी वैतागली महाराज. म्हटले भरल्या घरात आलाय, असलं काहीतरी अपवित्र घेऊन आला. महाराज तिला राग आला. तिनं तो डब्बा उचलला. घराच्या बाहेरून पंचायतीची गटार वाहत होती. डब्बा उलटा केला, परत झाकण लावलं, पिशवीत डब्बा ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी हा मित्र उठला, त्यानं ती पिशवी उचलली. पुढचा प्रवास चालू. तुम्ही म्हणाल पिशवी हलकी नाही का लागली? अहो स्टीलचा डब्बा असता तर पिशवी हलकी लागली असती, पण डब्बा कसला होता? पितळेचा. तो पहिलाच जड. यानं कशाला उघडून पाहिलंय? मला ते पिशवी घेतली. पुढचा प्रवास चालू. काशी क्षेत्रात गेला. गंगेचं स्नान झालं. विधीला बसला. ब्राह्मण काका म्हटले आईच्या अस्थि विसर्जना करता काढा. असं म्हटल्याबरोबर त्यानं त्या डब्याचं झाकण उघडलं आणि बघतो तो काय, म्हातारी गायब. म्हातारी आलीच नाही. म्हणे काय करावं? बारीक चेहरा करून घरी गेला. सगळा प्रसंग घरच्यांना सांगितला. एवढ्यात तो 2 नंबरचा भाऊ पळतच आला. तो म्हटला दादा मला खात्रीच होती म्हणे या म्हातारीचं काय होणार नाही, म्हणून मी तुला अस्थि भरून देत असताना आईची एक अस्थि बाजूला काढलेली, तिचा बारीक भोगा केलाय आणि तो एका डब्बीत भरलाय. म्हणे दादा दादा तुझी इच्छा आहे ना आईचा उद्धार झाला पाहिजे तर ऐक म्हणे, आता ही डब्बी घेऊन आपण काशीला जायचं म्हणे. पण मागच्या वेळी तू एकटा गेला म्हणून तुला त्या डब्यावर लक्ष ठेवता आलं नाही. आता तसं नाही, आपण सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनीच जायचं आणि बारकाईनं काय करायचं? लक्ष ठेवायचं म्हणे. महाराज आता सर्वांनी ठरवलं काय करायचं? बारकाईनं लक्ष ठेवायचं. आणि मग महाराज तिघेही निघाले. तिघही मुलं, तिघांच्या बायका सगळे दर मजल करत करत काशीच्या दिशेनं निघाले. एखाद्या गावात मुक्काम पडणार असं म्हटलं की लगेच तो दादा खिशाला हात लावून बघायचा, खिशात आहे का नाही. काय म्हातारी म्हातारी बघायचा खिशात आहे का नाही. बारकाईनं लक्ष ठेवायचं ठरलं ना. महाराज दुसऱ्या दिवशी उठले, स्नान झालं, परत कपडे घातले की परत तो खिशाला हात लावून बघायचा आहे का नाही खिशात. काय डब्बी, ओ डब्बी, नीट ऐका ना ती डब्बी, असं बघायचा. दुपारी जेवायला थांबले तरी खिशाला हात लावून बघायचा खिशात आहे का नाही. काय म्हातारी, ओ म्हातारी, बघायचा खिशात आहे का नाही. असं करता करता महाराज एक पाऊल काशी क्षेत्रात टाकला. लक्षात आलं बारकाईनं लक्ष ठेवायचंय. मग परत एकदा खिशाला हात लावून पाहिला खिशात आहे का नाही. काय आलं तुमच्या लक्षात? बारकाईनं लक्ष ठेवलं ना महाराज, आलं लक्षात. आता होते चला गंगेवर स्नानाला जायचं, विधीला बसायचं. गंगेवर स्नानाला गेले पण एवढ्यामध्ये त्या म्हातारीची बारकी सून, तिचं नुकतंच लग्न झालेलं, ती मोठ्या जाऊबाईला म्हटली अहो या घाटावर पुरुषही स्नान करतायत आणि महिलाही स्नान करतायत म्हणे, मला या घाटावर स्नान करायला लाज वाटते. मी खालच्या घाटावर तिकडं महिला महिला दिसतायत तिकडं जाऊ काय? ती मोठी जाऊबाई म्हटल्या ग कोणत्याही घाटावर केलं तरी गंगेचंच स्नान आहे, काय तुला करायचं तिकडं कर म्हणे. महाराज ती बारकी सून तिकडं स्नानाला गेली. इकडं यांचं स्नान झालं, विधीला बसले. ब्राह्मण काका म्हटले आईच्या अस्थि विसर्जना करता काढा. काढा म्हटल्या बरोबर दादा त्या डब्बीचं झाकण उघडायला जाणार. एवढ्या 2 नंबरच्या भावानं हात पकडला. म्हणे दादा झाकण उघडूच नको म्हणे, म्हातारी उडून गेली तर करतो काय म्हणे. माझा विश्वासच नाही म्हणे. महाराज ते दादाचं वाक्य 2 नंबरचा भाव बोललेला दादाला पटलं, कारण मागचा अनुभव होता ना. मग दादा म्हटलं बाबा काय करू मग? अरे डब्बीच विसर्जित करून टाक. दादालाही पटलं महाराज. दादाही गेला, त्याने ते डब्बे विसर्जित केले. सगळ्यांना आनंद झाला. वाह एकदाचा विधी झाला, सगळ्यांना आनंद झाला. पण ती म्हातारी अशी खतरा महाराज, ती वाहत 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 गेली कुठं? जिथं बारकी सून आंघोळ करत होती तिथं. त्या सुनेला वाटलं गंगेत काहीतरी प्रसाद वाहत आलाय म्हणून तिनं ती डब्बी उचलली पर्स मध्ये घातली. बघता काय झालं महाराज? सगळे घरी आले. आता गंगेला जाऊन आले. गंगा पूजन, विष्णू पूजन, मावंद भोजन सगळे कार्यक्रम चालू झाले. ते मावंद भोजन खाण्याकरता अशा पंक्तीच्या पंक्ती बसल्या. गावातल्या काही महिलाही आल्या. त्या घरात सुनांजवळ जाऊन बसल्या आणि त्यांना म्हणू लागल्या अगं काय भाग्यवान तुम्ही, काशीला जाऊन आला. एवढ्यामध्ये गावातली एक म्हातारी ती त्या बारक्या सुनेला म्हटल्या अगं तू तर किती भाग्यवान, नुकतंच म्हणे तुझं लग्न झालं तू काशीला जाऊन आली. अगं म्हणे आमच्या काळ्या केसाचे पांढरे केस झाले, अजून पंढरी बघायला नाही मिळाली. आणि तो काय भाग्यवान म्हणे. हे ऐकल्याबरोबर त्या सुनेलाही अभिमान झाला आणि ती सून म्हणू लागली काकू निस्ती भाग्यवान नाही, काशीला तर गेलेच, गंगेचं स्नान तर झालंच, पण गंगा मैयाने मला प्रसाद दिलाय. काय प्रसाद दिलाय दाखवायला तिनं ती पर्स मधून काढली. काय हो
डब्बी डब्बी म्हातारी पर्स मध्ये बसते वय ते डब्बी बाहेर काढले ती मोठ्या जाऊबाईनं पाहिली घराच्या बाहेर पळत आली आणि म्हटली पंक्ती थांबव काय झालं म्हणे म्हातारी गेली नाही माघारी आली हे वाढलं कुठून हो नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त हरिसिन भजत दैव हत ज्याचं दैवच हनन पावलेलं आहे त्याला परमार्थ घडत नाही महाराज म्हणून दुष्काळ पडणं किंवा बायको मरणं हे निमित्त आहेत जगद्गुरु तुकोबाराय भाग्यवान महाराजांनी देहूगाव सोडलं महाराज म्हणू लागले तुका म्हणे त्यांचा संग नव्हे बरा शोधित विठ्ठला जाऊ आता विठ्ठलाच्या शोधार्थ निघाले देहूगाव सोडलं भामचंद्रावरती गेले भामचंद्रावरती अनुष्ठान केलं परिणाम काय 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय शोधायला काय निघाले देव म्हणून त्यांना सापडला काय तर त्यांना देव सापडला हे पूर्ववत अनुमानाने सिद्ध होतं आणि महाराज बोलतायत शेषवत अनुमानाने आमच्या हातात एक वस्तू अशी आली की ती वस्तू आमच्या हातात आल्याचा परिणाम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सापडला हाती हाती तरी झाली हे निश्चिंती आपण पूर्ववत अनुमानाने पाहिलं